रमी, सरकारचे मंत्री घेत आहेत रमी। अरे कोण म्हणता देणार नाही? हर्षल पाटीलच्या मृत्यूला जबाबदार असणार सरकारचा, हर्षल पाटीलच्या मृत्यूला जबाबदार असणार सरकारचा। आणि किती बळी घेणार आहे सरकार? आणि किती बळी घेणार आहे सरकार? आज कालच ज्यांनी दुःखद अशी आत्महत्या केली त्या हर्षल पाटीलला श्रद्धांजली देण्यासाठी आपण जमलेलो आहोत। खरं तर महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडून आलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या घोषणा केल्या आणि वेगवेगळी कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केली। आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मागच्या कामाचे पैसे असताना नवीन कामं फक्त निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला आणि नवीन कामं केली। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी जलजीवन मिशनची योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे आज जवळजवळ 173 ठेकेदारांची 24,63,00,000 रुपये ही थकबाकी बिलं रेकॉर्ड केलेली आहेत। बिलं रेकॉर्ड करायच्या ऐवजी आणि असते म्हणजे हर्षल पाटील जशी आत्महत्या केली तशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुद्धा 173 आत्महत्येच्या दारामध्ये तरुण कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत। आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल की या राज्यामध्ये 80,000 कोटी रुपये थकीत आहेत ठेकेदारांचे। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ ह्या डिव्हिजनचे 120 कोटी रुपये आणि त्या डिव्हिजनचे 100 कोटीपेक्षा जास्त असे बजेटचे असे पैसे अजून लोकांना द्यायचे, जॉबचे पैसे असतील। त्याचबरोबर आमदार फंड, ज्या आमदार फंड असं किंवा नियोजनचे पैसे असतील ते आधी ॲडव्हान्स येत असतात, म्हणून त्यांचेसुद्धा कोट्यावधी रुपये पहिल्यांदाच इतिहासामध्ये ठेकेदारांचे देणे आहेत। आज अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की ग्रामपंचायतीने